अनधिकृत पार्किंगच्या जागेवर जेसीबीने खोदाई करून पार्किंग बंद। अहमदनगर शहरातील तेलीकुंट परिसरात बेलदार गल्ली येथे कार पार्किंगच्या वादातून एका 45 वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने डोक्यात वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 20 मार्च रोजी दुपारी घडल्यानंतर सदर जागा ज्या दर्ग्याच्या मालकीची आहे त्या दर्ग्याच्या ट्रस्टीने 21 मार्च रोजी सकाळीच या जागेवर जेसीबी फिरवत या ठिकाणी सुरू असलेली अनधिकृत पार्किंग बंद केली आहे। बेलदार गल्लीत तेलीकुंट ते दाणे डबरा रोडवर हजरत पीर काला शाह लोहार शाह दर्गा आहे। या दर्ग्याच्या शेजारीच दर्ग्याच्या मालकीची खुली जागा आहे। या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सशुल्क वाहन पार्किंग सुरू केली होती। या जागेच्या शेजारीच असलेल्या पान टपरीचे चालक एजाज अहमद शेख वय 45 राहणार मीरा मेडिकल जवळ बेलदार गल्ली अहमदनगर यांच्यावर पार्किंगच्या वादातून 20 मार्च रोजी दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास कोयत्याने वार करण्यात आले। यावेळी काही दुचाकींची तोडफोडही झाली। या प्रकरणी जखमी एजाज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख हबीब रजाक व शेख फिरोज रजाक दोघे राहणार बेलदार गल्ली अहमदनगर या दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेलदार गल्ली परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत पार्किंगच्या प्रकरणातून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता। घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। कार पार्किंगच्या कारणावरून आरोपींनी पार्किंगमध्ये ठेवलेला कोयता व लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयता मारून जखमी केले। तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पूनम श्रीवास्तव करत आहेत। दरम्यान या घटनेनंतर हजरत पीर काला शाह लोहार शाह दर्ग्याच्या ट्रस्टीने कडक भूमिका घेत 21 मार्च रोजी सकाळीच या जागेवर जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करून या ठिकाणी वाहने पार्क करता येणार नाहीत अशी व्यवस्था केली। त्यामुळे ही अनधिकृत पार्किंग बंद झाली आहे। या अनधिकृत पार्किंग संदर्भात परिसरातील शेख आसिफ चांदसाब यांनी गेल्या 5 ते 6 वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार करून कारवाईची मागणी केली होती। माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती। त्यावेळी महापालिकेने सदर ठिकाणी सशुल्क वाहनतळाची परवानगी महापालिकेने दिलेली नसल्याचे स्पष्ट केले होते। तरीही ही अनधिकृत पार्किंग तेथे सुरूच होती, मात्र आता ती बंद करण्यात आली आहे।